नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव भाग 16. आज जवळजवळ सांगलीला येऊन त्यालाही 1.5 महिना झाला होता. त्याला तिचा तो बालिशपणा, तिचं ते ओसंडून वाहणारं प्रेम सर्व आठवायचं. पण तरी तो त्या भावना मनातल्या कोपऱ्यात बंद करून ठेवायचा. खरं तर कोल्हापूर ते सांगली असं किती अंतर होतं? अवघ्या 1 तासाचं अंतर. त्याला तिला भेटायला जायची खूप इच्छा होती. पण प्रथमेशचा शेवटच्या दिवशीचा संवाद त्याला आठवायचा आणि तो स्वतःला परत कामात झोकून देत होता. या मधल्या काळात सर्व एक गोष्ट विसरून गेले होते, ती म्हणजे रागिनी. रागिनी कुठे आहे कुणालाच माहीत नव्हतं. त्या रात्री रागिनी त्याच्यासोबत होती ही गोष्ट फक्त आणि फक्त आरोही आणि संचितला माहीत होती. कारण त्या दोघींनीच तर त्या दोघांना जाताना पाहिलं होतं. पण सध्या रागिनीवर कुणाचा फोकस नव्हता. ती तिथं काय करत होती, अर्जुन रागिनी एकत्र होते काय हे फक्त तिलाच माहिती. रागिनी, तू इथे? एक दिवस तो आपल्या चौकीत काम संपवून बसलाच होता की त्याच्यासमोर दम खात खातच रागिनी तिथे आली. जणू ती पळतच इथे आली असावी. सर सर मला पाणी, ती घाबरतच बोलते. ओके रिलॅक्स. आधी तुम्ही इथे बसा. तो तिला एक खुर्ची देत आरामात बसवत म्हणतो आणि टेबलावरचं पाणी देतो. तशी ती ग्लास थरथरत्या हातांनीच घेत सर्व पाणी पिऊन टाकते. आत्ता कुठे तिला बरं वाटत होतं. ती आपल्या पोटावर हात ठेवते, तेही घाबरतच. तुम्ही मला डॉक्टरकडे नेता का? किंवा प्लीज लेडी डॉक्टरना इथं बोलवता का? ती घाबरतच बोलते, जे त्याला अजिबात कळत नव्हतं. काय झालंय आधी मला सांगता का? मी बोलावतो लेडी डॉक्टरांना, तो तिला धीर देत बोलतो. मी सांगते सर्व, पण आधी प्लीज डॉक्टरला बोलवाल का? ती काकुळतीला येत म्हणते. हो मी बोलवतो, म्हणतच तो एका लेडी कॉन्स्टेबलला शेजारीच असलेल्या छोट्याशा आशीर्वाद नावाच्या क्लिनिकमधल्या डॉक्टरांना बोलवायला सांगतो. तेही फास्टमध्येच. तसं ती लेडी कॉन्स्टेबलही घाईत त्या महिला डॉक्टरांना घेऊन येते. डॉक्टरही लगेच येतात. काय झालंय डॉक्टर? एनी प्रॉब्लेम? डॉक्टरांचा चेकअप होताच तो विचारतो. काळजीत पडला होता. त्याने चौकीतल्याच एका गेस्ट रूममध्ये, जी अर्थात महिलांची होती, अशा खोलीत तिला नेलं होतं, जिथे एक साधा बेड होता. डोंट वरी सर. अशा अवस्थेत दगदग केली की असा घाम वगैरे येतो. BP हाय झालं होतं त्यांचं, पण नाव कंट्रोल केलं आहे. त्यांना फक्त आता दगदग करून देऊ नका जास्त. त्या हसत आपला स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून म्हणतात. अशा अवस्थेत म्हणजे? मी समजलो नाही डॉक्टर, तो गोंधळून. तुम्ही कोण त्यांचे? मिस्टर का? हे बघा, ते आता प्रेग्नंट आहेत. 1.5 महिनाच झाला आहे. खूप काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, तुमच्या बायकोची. त्या डॉक्टर त्याला काही न बोलता निघूनही गेल्या होत्या. व्हॉट? रागिनी या प्रेग्नंट आहेत? तो निवांत झोपलेल्या रागिनीला पाहत आश्चर्यचकित होत बोलतो. त्या डॉक्टरने तिला सक्त आराम मिळावा म्हणून झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळे ती लगेच झोपून गेली होती. तोही थोडा वेळ तिचाच विचार करत राहिला आणि परत एका लेडी कॉन्स्टेबलला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. तिला जाग आली की मी कितीही कामात असलो तरी मला बोलवा म्हणून सांगतो. तीही कॉन्स्टेबल हो म्हणते आणि तिथेच लक्ष ठेवून एका खुर्चीवर आपल्या मोबाईलवर टाइमपास करत बसते. सावकाश म्हणत तो तिला आपल्या सांगलीच्या 2 BHK फ्लॅटमध्ये आणतो, जो अर्थात सरकारनेच त्याला राहण्यासाठी दिला होता. तिला काही वेळापूर्वी जाग आली होती. खरं तर त्याला खूप इच्छा होती की हे सर्व कसं काय घडलं तिच्यासोबत हे विचारायची. कारण त्याला तरी कुठे माहीत होतं या 1.5 महिन्यात तिथे कोल्हापूरमध्ये काय घडलं आहे ते. तू बस, मी तुझ्यासाठी फक्कड आल्याचा चहा करतो, तो हसत बोलतो आणि तिला एका बेडरूममध्ये नेऊन बेडवर बसवत स्वतः किचनमध्ये जातो. तीही त्याच्याकडे पाहत एक स्माईल देते. आता ती खुनशी होती की आणखी कशी, तो येणारा काळच सांगत होता. हे घे म्हणत गाणं गुणगुणतच तो पुढच्याच 5 मिनिटात A1 चहा तिच्यासाठी घेऊन येतो.
तो तिला त्या 15 दिवसात चांगला ओळखायला लागला होता. मध्ये त्यांचीही मैत्री झाली होती. त्यामुळे सध्या तरी तो तिला चांगली मैत्रीण नसली झाली तरी अजूनही मैत्रीण तरी मानत होताच ना. खूप मस्त करता हां चहा सर तुम्ही, तिने हसून म्हटलं. तसं हो, ते आता एकटाच राहतो इतके महिने तर येतो बऱ्यापैकी, तोही हसून बोलतो आणि तिचा व त्याचा कप घेऊन तो परत किचनमध्ये घेऊन गेला. त्याने ते कप विसळलेही आणि दोघांसाठी आत्तापुरतं हलकं काहीतरी खायला यावं म्हणून मुगाची खिचडी त्याने टाकली. तोपर्यंत मॅडम त्याची खोली पाहत होती, जिथे प्रत्येक भिंतीवर आरोही आणि त्याचेच फोटो होते. तिने काढलेल्या त्या 15 दिवसातले ते सेल्फी काही होते तर काही सोबत दोघांचे होते. तिला राग तर खूप येत होता ते फोटो बघून, पण ती वरवर शांत दिसत होती. पुढचे 15 दिवस तो तिची खूप काळजी घेत होता. त्याने तिला त्रास होईल म्हणून तिच्या प्रेग्नन्सीचा ही विषय नंतर कधी बोलूयात म्हणून लांबणीवर टाकला होता. अर्थात रागिणीलाही तेच हवे होते, पण त्याचं आरोहीवरचं प्रेम वाढत चाललं होतं जे तिला सहन होत नव्हतं आता. आणि एक दिवस तिनेच विषय काढला. दोघं सकाळचे चहा पित असताना ती त्याच्याकडे एकटक बघत होती, जे त्याला ऑकवर्ड वाटत होतं खरं, पण तरीही तो शांत होता. हे बाळ कुणाचं आहे असं विचारायचं आहे ना सर तुम्हाला? हे बाळ तुमच्याच जिगरी मित्राचं, प्रथमेश प्रतापराव मोहिते पाटील याचं आहे. ती चहाचा कप खाली ठेवून खालीच पाहत बोलते. व्हॉट? काही काय? तो तुला कसं काय ओळखतो? त्याने आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पहिलं तर त्याला विश्वास बसत नव्हता, पण ती खोटं का बोलेल हेही त्याला समजत नव्हतं. ते मी आणि प्रथमेश एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो सर आधी. ती या दोघांच्या वयाची आहे हे आधीच मागच्या भागात सांगितलं आहे. सरस्वती कॉलेज, मुंबई, आर्ट साईडने. हळूहळू आमच्यात मैत्री झाली आणि कधी आम्ही प्रेमात पडलो कळालंच नाही. त्याच्याच प्रोत्साहनामुळे मीही कॉन्स्टेबल झाले ना, माझ्या पप्पाचा विरोध स्वीकारून. पप्पांना कळालं होतं आमच्या दोघांबद्दल. पप्पाचा विरोध होता, पण तरीही मी त्याच्यावर प्रेम करायचं सोडून दिलं नव्हतं. उलट माझं दिवसेंदिवस प्रेम वाढतच चाललं होतं त्याच्यासाठी. त्याच्या प्रेमासाठी मी माझ्या सर्व सीमा ओलांडल्या. कित्येक वेळा मी त्याला समर्पित झाले. तो पण त्यावेळी मला तसाच भासवायचा की त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मागच्या 2 महिन्यापासून मात्र त्याच्या बहिणीने, तुम्ही ओळखताच की तिला, आरोहीने मला गोड बोलून ड्रग्सची लत लावली. मला एका रात्री सूर्या क्लबमध्ये बोलावले आणि मला ते ड्रग्स दिले आणि पुढे ती रडायला लागली. त्याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत होता, पण आता तिचं रडणं पाहून त्यालाच कसं तरी झालं. सर हे बघा, हा व्हिडिओ पाठवून ती आरोही आणि तिचा तो नालायक भाऊ मला ब्लॅकमेल करत आहे म्हणून तिने एक व्हिडिओ दाखवला ज्यात ती दिसत होती, पण तिच्यावर अतिप्रसंग करणारी व्यक्ती दिसत नव्हती, त्या व्यक्तीची पाठ असल्यामुळे. हे काय आहे सर्व? तो व्हिडिओ पाहून प्रचंड चिडला होता. त्या आरोहीने मला ड्रग्स दिले होते. त्यानंतर प्रथमेशने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी प्रेग्नंट राहिले सर. ज्यांना जसं कळालं तसं ॲबॉर्शनसाठी त्यांनी गुंडांना पाठवलं, कारण मी नकार देत होते. कितीही झालं तरी माझ्या व प्रथमेशच्या प्रेमाची निशाणी आहे ना, आणि त्या छोट्या जीवाची काय चूक यात? पण तरीही या दोघांनी आपल्या वडिलांच्या नावाचा वापर करून मला ॲबॉर्शनसाठी बळी पाडत होते. म्हणून मी तिथून पळाले आणि इथं आले. पण नशिबाने बघा, मला तुमच्याच चौकीत आणून सोडले. मला तर असं कळालं आहे की हे दोघे ड्रग्सचा व्यापार करतात या सूर्या क्लबमध्ये. त्याची बहीण आरोही नवीन मैत्री करते आणि त्या सूर्या क्लबमध्ये आणून ड्रग्सचं आजच्या तरुणीला व्यसनाच्या बळी पाडत आहे. तिने आता त्याच्या मनात आरोहीबद्दल विष कालवायला सुरुवात केली होती. का कुणास ठाऊक, माझं मनही सांगत आहे
त्यावर विश्वास बसत नाही. आरू, माझी आरू, माझा मित्र, असं काही करणं अशक्य आहे असंच मला वाटतंय. पण मग मी तिला 2दा सूर्या क्लबमध्ये पाहिलं आहे. ह्या नशेची सुरुवात माझ्या अंगीसुद्धा तिनेच लावली होती की. त्या दिवशी तिनेच मला ड्रग्सचं इंजेक्शन दिलं होतं. तो आपल्या मनात विचार करत होता. तसाच आपल्या खोलीत तो गेला आणि मोबाईलमधला फोटो तिचा पाहायला लागला. त्या दोघांनी टॅटूचा आणि त्यांचा एक खास असा एक फोटो काढला होता त्या दिवशी. तो फोटो पाहत पाहतच त्याने मोबाईलमधल्या त्या तिच्या हातावरच्या टॅटूवर हात फिरवला. आरजू, आमची विश, कायमस्वरूपी एकत्र राहण्याची. ती त्या दिवशी बोललेलं त्याला आठवत होतं. ही तीच आरोही आहे ना? ती मुद्दाम त्याच्या आता मागे आली होती आणि तो पाहत असलेला फोटो तीही पाहायला लागली. तेही त्याच्याही नकळत त्याचा मोबाईल हिसकावून घेतच. रागात जे होती की इतकं तिने सांगून, अर्थात सर्व खोटं सांगूनही अजूनही अर्जुन तिचाच फोटो पाहत आहे या गोष्टीने ती भयंकर तापली होती. हो, जशी तू प्रथमेशवर प्रेम करतेस ना, तसंच मीही तिच्यावर खूप प्रेम करतो. माझं आयुष्य होती. तिने तुला त्या ड्रग्सची सवय लावली तशीच मलाही त्याच सूर्या क्लबमध्ये. असं बोलून तो आत्तापर्यंत घडलेलं सगळं तिला सांगतो. तिच्यावरचा विश्वास त्याचा वाढत चालला आहे. तो आपला पास हरवून सांगत होता, पण ही वेगळ्याच विचारात हरवली होती. तिला तसंही पासमध्ये त्याच्या काडीचा इंटरेस्ट नव्हता. पण हो, तिच्या चेहऱ्यावर मात्र कुत्सित हसू मात्र होतं. ह्या आरवी आणि प्रथमेशला मी असंच नाही सोडणार. खेळणं वाटलो का आपण? तो बोलला तशी ती आपल्या विचारातून बाहेर आली. आपण काय करू शकतो? त्यांचे वडील प्रतापराव मोहिते पाटील आहेत. ती असं बोलून मुद्दाम त्याला उकसण्याचं काम करत होती. हा मग असू दे ना, कुणीही त्यांचे डॅड. मी कोणाला घाबरत नाही. काही नाही, याचा आजच जाब मी विचारणार आहे कोल्हापूरला जाऊन. तो रागात बोलतो. तसेही पुरावे आपल्याकडे पुष्कळ आहेत. तो तिच्या हातातील तो व्हिडिओ पाहत म्हणतो. क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कथा आता उत्तरार्धात आलेली आहे. बरेच सिक्रेट्स आता उलगडत चालले आहेत. आय होप तुम्हाला सगळे कळत असतील.